आज एवढी हवा आहे, पाऊस येतो की काय आज? चला आज काही कोणी पाहुणे रावळी येणार नाहीत. आज जरा काम झाले का निवांत जरा झोपून घेईल. झालं काय जेवण खाऊन? तुम्ही आलात काय? बसा बसा. तुला माहिती का मला करमत? हो ना, हो तुम्हाला करमतच नाही कधीच, नाही का? चक्कर मारावंच लागत वेळातून कळ. चष्मा पडला तुमचा, घ्या. काय 2-2 चष्मे वापरता पार? हा 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 महागाचा घेतला ना आता. हो का? आणि हा काय गॉगल? हा गॉगल गेला का बाबूराव काम? हा ते गेले, आताच गेले. सकाळी त्यांना भाजी भाकरी करून दिली, म्हटलं आता जा तुम्ही, नाही का? परत येतो तरी. मी काय बोलते, मग तुम्ही ते असल्यावरच यायचं ना. पण मला वाटलं असं घरी काय आज. तुम्ही नेहमी ते नसल्यावरच घरी येता. तिची माहिती काय मग उकाचूक होती, मग काय बात आहे काय? उकाचूक होत नाही, उकाचूक करत असाल तुम्ही, मला तर असं वाटतंय. तसं काय मी आलो का तो राहत नाही, मग मला बी येतो का काय? काय माझा नवरा तुम्हाला भिल वय? मी मोठा आहे म्हणून असं काय नाही, तो कोणाच्या बापाला भीत नाही, समजलं ना? काय तुम्ही पण खरंच. पण काय होतं समजा येळभर ड्युटी करतो, हा संध्याकाळी पण जाम पडत असं. संध्याकाळी जाम पडत असेल म्हणजे गप्पा छापा करतो एवढा. हा मग गप्पा छप्प तर आमच्या असतातच ना, रोजच असतात. त्याला काम जायची कळकळ राहते ना. हो हो ते तर आहेच. पण का तुम्हाला आमची लई कळकळ आली दोघांची? नाही मी आहे गप्पा कराय, त्यानं नाही गप्पा केला तर मी आहे गप्पा करायला बरं. हो हो ते म्हणून विचारता बरं रात्रीचं तुमचं काय चालतं आणि काय नाही ते. तुला गप्पाचा कटाळा नाही समजायचं. आता तुम्ही रात्री लवकर झोपून घेत असते, त्यामुळे गप्पा काय करायचं राहून जाते. वेळाचं आपण गप्पा करायचं, रात्री झोपून घ्यायचं काय. नाही नेमकं तुमच्या मनात काय, मला कळत नाही. काय 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 नेहमीच आला का तुम्ही कोड मध्येच बोलत असता कडे? तसं काय तसं काय नाही. एक दिवस काम करा, एक दिवस तो असेल ना, जेव्हा माझा नवरा असेल ना त्याच वेळेला तुम्ही येत जा. आता मला माहिती होत नाही ना. तुम्हाला माहिती होत नाही काय? तुम्हाला सगळं माहिती असतं. हो तो कधी जातो कामावर, कधी येतो घरी. बरं मी काय शिंदाला काय जात? कोण? आता माझ्या शिंदाशी तुम्हाला काय करायचंय? मला येत होतं, मग गेलो होतो गाडीवर सांगतच. काय गरज नाही गाडीवर, आमची हाय गाडी, मी जाईन माझ्या नवऱ्या सोबत जाते. त्याला पण गाडी चालत देते गाडीला हात जाते. त्याला नशिबान बायको लागते, त्याच्या नवऱ्याला गाडी. म्हणजे तुमची बायको लई नशीबवाने वाटत आहे ना? नाही माझं नशीब आहे, चांगलंय माझं नशीब. बरं काय झालं माहिती का? हा तुला खरं सांग का, ती मला पटतच नाही पहिल्यापासून. पटत नाही म्हणजे? पटतच नाही मला. मग आता न पटल्याशिवाय 2 पोरं झाली का तुम्हाला? झाले तसेच काय. अहो काय बोलताय तुम्ही दाजीशी? कुत्रीला पिल्लं होत्या, पोरं झाले म्हणून काय झालं माय ना मा तेवढलं जेव्हा मी तेवढले जळायचं तेव्हा काय झालं, मा लग्न लवकर केलं तेव्हा ती थोडी लहान होती. थोडी मोठी लग्नाला आली ना, त्या टावर म्हणून डबल बायको करून जाऊ का? काय डबल बायको? डबल बायको? अहो काय तुम्हाला काय आहे की नाही तुमच्या जिभेला हाड थोडं तरी? काही बोलत सुटतात. आपण दिली मी जरूर केली असती. अहो पण आता झालं, आता 2 मुलं झाली तुम्हाला, समजलं? आता हे डोक्यातून विचार काढून टाका, समजलं का? येऊन जाऊन तेच त्या दिवशी पण आले तेव्हा पण मला तुम्ही हेच बोलत होते. कुठं लांब, आपण गावाच्या गावातच आहे ना. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं, गावात आहे म्हटलं होते काय काही चालेल काय? गावात आपल्याला काय लोड घ्यायचं. तसं नसतं असायला. तुला दाजी आहे ते तुला कधी आडनडीला आहेच की मग. आणि मला आडनडचं नाही तर मी साली आहे ते माझ्या गावात. तुम्ही काय त्या मनीवर जाऊ नका, आधी साली आणि आधी घरवाली, समजलं ना? त्याला काय होत? हे बघा भाऊजी, दाजी मला हे सगळं काय आवडत नाही, समजलं ना? तुम्ही या, चहा पाणी प्या, जेवण खावण करा आणि चालते बना बस. मला जेवण नाही आवडत, चहा नाही आवडत, फक्त तुझ्याशी गप्पा करायला आवडत. खूप खूप गप्पा करायची वाटतं. असं आज वाटतं येळ तू आपण उठू नये. काय येळ तू आपण उठू नये सारखं तुझ्या तोंडा पुढं बसा गप्पा हाणीत. कशाला? तुझ्या गप्पातले तुम्हाला दुसरे काम नाहीत का बाहेर? किती करू ती काम ती म्हणजे माझ्या ताईने करावं, तुम्ही बसून खावं काय? नाही तेच मग ती एक दिवस नाही आलं तुम्हाला का तुम्ही तिकडे चक्कर नाही मारला का? म्हणलं मारतो रोज चक्कर. ती मारा होती तिच्याकडे चक्कर मारी जा, तिला काय लागलं पा जा, मागं पुढं पा जा. तिचं माझं काय नाही, माझी सोयला गेले, तिचा नवरा कामावर जातो, टाइम वगैरे येत नाही. मग असं काही अडचण आली तिला पैसा अडका द्यायचा मला ती म्हणती. मग तिला पाठवा की, तुम्ही कशाला 17 वेळा येता घरामध्ये? तिला तर सवड नाही याला.
तिला सवड नाही आणि तुम्हाला सवड आहे होय? मोकळाच आहे ना, मोकळाच आहे. अहो तुम्ही तिच्या मागं कामं लावता त्याच्यामुळे तिला माझ्याकडे यायला वेळ मिळत नाही तुम्ही इथं निवांत येऊन माझ्याशी गप्पा हाणता ते. तिला आहे ना सकाळी 9-10 म्हशी ना ती शान उचलता तिला 10 वाजत आज तिकडून पुढे आहे ना ती जेवली का कुठं का तिला वावरतं का मी लावून टाकतो नाही द्यायचं. पण पहिले तर 5च म्हशी होत्या. हा घेते ना परत. चांगलं तुम्ही माझ्या ताईला काम लावलंय. चांगली अटकली म्हशी मजा आली. चांगली अटकवली आणि तुम्ही पण अटकवण्याच्या नादात आहात ना मला सगळं कळतंय. मी दूध टाकलं का तिकडून पुढे मी मोकळा झालो गप्पा मारत वेळा का. हे बघा बरं या गप्पाच्या नादात मी दूध गाय गाय टाकून देतो ना का माप नाही. अरे ते माझे दूध टप टाकून द्यायचं आणि घरी जायचं 2-3 गाय जेवायचं आणि छो लगेच गप्पा मारत वेळा का. हो तेच चाललंय आता काय आजकाल रोजचं तेच झालेलं आहे. नवरा नसतो का हा प्रत्येक वेळेला येत असतो इथेच मारायला. नाही पण तुला माझा गप्पा आवडतं का नाही. मला आवडून काय करायचे आहेत माझा नवरा माझ्याशी मस्त गप्पा मारतो. तुम्ही आता निघा लय झालं तुमचं. मला पण आता सांच्याचं जेवण मला बनवायचं. मुद्दा माहित टिंगल करते काय टिंगल लिगा म्हणून. टिंगल बिंगल काय नाही निघा तुम्ही आता. मनापासून म्हणते का गळ्यापासून म्हणते. गळ्यापासूनच बोलते मी. हा मला कळालं गळ्यापासून वर म्हणते जा हिडू खाली म्हणते रा. अहो दाजी तसं काहीच नाहीये. ठीक आहे तुम्ही एक दिवस ताई बरोबर या मस्त आपण फकड मटणाचा बेत करूया आणि माझा नवरा पण असेल जंगी पार्टी करू. उद्या ना मी मटण घेऊन देतो आपण दोघच करून खाऊ. दोघं आपल्याला किती लागेल 1 किलो बस. अहो पण दोघं कसं खाणार माझा नवरा नाहीये का ताई पण आहेच ना. जातं काम होतो काम केलं मी आपल्याला काय काम आहे पण त्याला घरी खाडा करू नको जाऊ. खाडा अहो घरी त्याला खाड नाही. अहो त्यांचा ना यायचा वेळ झालाय तुम्ही निघा आता. जर मला जर बघितलं ना की तुमच्यासोबत गप्पा हाणत बसले तर तुम्ही मला चांगला हाणेल. त्याला माझं आहे ना मी साडू ना. हे बघा त्याला आवडत नाही मी कुठला परत असं कुठल्या पुरुषाशी बोलायची समजलं ना. तुम्ही निघा तो येईलच आता. येऊ का आता काय गळा भेट करायची आहे का येऊ का घ्यायची का निघा हो तुम्ही दाजी काय तुम्ही पण खरंच भेट घेतली असते ना. आता निघतं का सांडशीने हा ना तुम्हाला. असं लहान हात मोठ्या माझं हात नाही उगारू मोठ्या माझं हात नाही उगारू मोठ्यानं उगारलं ना असा तर चालतो पण लहान आहे ना मोठं नाही उगारू. हे बघा आता तुम्ही जर नाही निघत तर माझा नवरा माझ्या ते हात उगारल. निघा आता तुम्ही. आलो उद्या वाटत घेऊ मग काही येऊ नका. काय दाजी येते घरामध्ये माझी ताई एवढी सुंदर असताना प्रत्येक वेळेला माझ्याकडे येऊन बसत असतात ते. शे घरातली साखर संपली. किती दिवस सांगितले साखर घेऊन या किराणा घेऊन या. आज पाहिजेच जरा याच्याकडं. किती दिवस झाले 2-3 दिवसापासून साखर आणा म्हणते किराणा आणा म्हणते. भाजीपाला नाही घरामध्ये काय करून घालू यायला. आले का आलो. झाला का स्वयंपाक झाला. स्वयंपाक झाला का नाही जेवण केलं का नाही तो. काळ पाणी नाहीये उकळून प्यायला. साखर किती दिवस संपली 3 दिवस झाले. आज 3 दिवस जेवण यायची ना दुकानातून. हा जेवण यायचं दुकानातून म्हणजे मी घेऊन येऊ. आता काही दुकान काय लांब आहे का. किराणा तुम्ही आणताच दर महिन्याला आणि मी कसं काय घेऊन येऊ साखर. आणि जायचं उदार मानाव सांगायचं अडचण आली तर तुला. आणि तुम्ही काय करता. नाही काय नाही मी म्हणते तुमचं लक्ष कुठे आहे. लक्ष तुझ्या कसं लक्ष कुठं हा तुझ्या कसं पायठ खाता पिता दिवसभर तिकडे डांग्या मारता. कुठे जाता कुठे तुम्ही. नाही काय कुठे नाही. हा ते आता विलक्षण लागलंय ना हा त्याच्यात मला लक्ष घालले मी जास्त. आणि इलेक्शनच काय करायचं तुम्हाला. ते 12 भांगडीची मला काय गरज नाहीये. मला तुमचं चाल चलन बिलकुल चांगलं नाही वाटू राहिलं. मला पहिले सांगा तुम्ही कुठे जाता तुम्ही. अरे तो तो दाजी नाही का मा दाजी. हा मा दाजीचं काय बाबा हा तिची बायको उभी राहून राहिली. तू मला म्हणतो तो मला म्हणत होता तर लक्ष राहून दे तेव्हा तुझी बाई सरपंच होणार आहे थोड्या दिवसात. ते सरपंचाचं सोडा घरात उपाशी राहायची वेळ आली. तुमचं लक्ष ते सरपंचात नाहीये. तुम्ही भटकू राहिले. नाही मी त्याच कामात आहे लोकांचे मत मिळवायचे याची त्याची गाठ घे त्याची गाठ घे. तुझ्या बहिणीला उभं करायचं. आज काय खायचं नाही याची त्याची गाठ घ्यायची. अरे तुझ्या बहिणीला उभं करायचंय. मी तेच सांगते ना मग तिला उभं करा. घरात खाऊ नका ना उभं करा तिला. तू बाई सरपंच झाली तुला मोठे बनले का. मोठेपणा लय आनंद आहे पण पहिले पोटात घालायला लागते तेव्हा आनंद दिसतोय.
असं उपाशी पोटी आनंद नसतं दाखवत. घरात काहीच नाहीये, तिला उभं राहा. भाजीपाला नाहीये, घरातलं दळण राहिले आणायचं. ते काय चहा करायचा होता, चहाला बी साखर नाहीये. ती मधाला उभी राहिली ना, आपण तिथेच राहायचं 2-4 दिवस, तिथेच खायचं पिवायचं मजा मारायची. असं? काय आपल्याला बाजार करायची गरज नाही. असं का? हा. बर बर, तेच जा मग बा, ये जेवण करून तिथून. जाऊ का? हा. कुठे निघले पहिले किराणा भरा. तू तर म्हणली हा? मला काय टोपी सोड राहिले का तुम्ही? उठले की एखाद्याच्या सारखं भिंडत राहायचा, फिरत राहायचा. पहिले मला किराणा भरून द्या, मग घराच्या बाहेर जायचं. तिला वाट पाहत असं मावाला. कोणाची? मावाली. तुमची कशाला वाट पाहिजे? बहीण सोडून दिली आणि तुमच्या मागं कशाला लागल ती? आता तू काय लोकांना सांगाय प्रचार करता येणार आहे का? काय जबाबदार? मावाला मध्य गच पाहत बसतील. तुम्ही नाही गेले आणि काही फरक नाही पडणार. कंचे हा. सगळं जबाबदारी खायला प्यायला वाका तिथं. सगळं. आणि याच्यानंतर मा बहिणीच्या घरी जायचं नाही तुम्ही, बरं का? का बरं? हा, आम्ही आमचं पाहत बसू. कायच घरी फोपशादारी कुठली आली? ते आपल्या घरात 35,000 होते ना, हा. ते नाही का खर्चवले लोकांना. कोणा विचारून खर्चले? कोणाला तू बाकीचं काय सांगू नका. पहिले किराणा भरून द्या आणि याच्यानंतर माहितीये का, घरात पहिले किराणा भरून द्यायचा. पहिले घरातली सोय लावायची, मग बाहेरची लावायची. पैसे नाही ना का आता? हा, तुला म्हणलं खर्च केला तू. कोणा सांगितलं होतं? गाय समर्थ ते करायला तुमच्या वाचून राहिला. तो म्हणे साडू सगळी तू मग जबाबदारी म्हणा. ऐक ना, तू उभी राहिली का 2-3 लाख वाटे माग देते, त्याच्यातला एखादा लाखाचा करू गाळा. दुसऱ्याच्याच हिच्यावर लक्ष आहे तुमचं. मला बाकीचं गरज नाही, मला किराणा भरून द्या. तुम्हाला ते बैला साऱ्या सकाळची बिना पाण्याची तर पडू राहिले. बैलाकडे बी लक्ष नाहीये. शेण काढायचं, शेण बी नाही काढलं. इकडे तिकडे उभावत राहायचा. हे काम कोणा करायचे? मी कुठे कुठे पाहू? घरातले करू, दारातले करू, तुम्हाला खायला घालू, पोरे शाळेचं करू, सगळ्या ठेका मीनच घेतला का? तुम्ही करता काय? थोडं गडबड ते महिना 15 दिवस. गडबड बाकीची काय गडबड नाही. पहिले संसार पाहायचा ना आपला, मग हिंडायचं. तुझ्या बहिणीला फोन कर म्हणा, त्याला काल बोलत राहते. मी तेच डबल तेच बोलून राहिले तुम्हाला. सगळं मोरकरी बोलून टाकलं मला तुम्ही. आपली बायको करते काम, लावले बैल झुपले, आपण हिंडायचं उधटायचं. शिस्त आहे का डोक्यामध्ये काही? मी कशाला हात लावणार नाही. हे सगळं करायचं, बैलाला चारा द्यायचा, पाणी द्यायचं, घरातलं करायचं, घरातलं आणून द्यायचं. हे आता माझ्याकडनं होणार नाही, चांगलं सांगू राहिले. चाल. काय झालं आता? काय करणार आहे? घेणारे निघणारे बंद केल्या. नाही आता मी जेवणच करीत नाही, ते येतो मळ्यातून जाऊ. पहिले याला पाणी पाजा ढोरायला, आणि शेण बी काढून देते. ते काम व्हायला पाहिजे. आणि जर कुठे हिंडायला गेले ना, मग माहित नाही कोणी. हा, चांगलं सांगू राहिले. काम झालं पाहिजे. ते कामाला धंद्याचे नुसती गल्ले हिंडत राहतो हा माणूस, घरी येऊन बहाणे देतो. आपण राबायचं. आज आणलं काही तरच हे करणार आहे मी, तेव्हाच खायला घालणार आहे. तसं नाही घालणार. घेते झोपून. मरू दे, रोजच येते कामन धंदा. किती मरमर करू मी. वहिनी, हो वहिनी. कोण आहे तरी? अहो समाय समा. तुम्ही काय? हा, बसा बसा. काय चाललं? काय नाही, आज कसं येणं केलं तुला? काय नाही, चला म्हणले चक्कर मारून. बर, बाकी घरी सगळे ठीक आहेत ना? लय भारी, सगळं मजेत आहे. बरं बरं. काय नवीन मोबाईल घेतलाय वाटतं? हा, नाही जुनाच आहे. थोडं चेंज केलं ना कवर, आणि ते भारी दिसतं ना. भारी भारी फुटला होता तो, पोरा लेसी अडेन करता. बर, इकडे कसं येणं केलं आज? वहिनी घ्या ना, असं केलं. तुमच्या भल्याचं काम आहे. माझ्या भल्याचं काय? बरं, शिरपत्रावला चक्र मारला आजकाल. काय भानगड काय येतात असेच ते विचारपूस करायला. आहे तुमचं नातं बी त्याच्यामुळे काय. हो हो हो, येतात आपुलकीने येतात, विचारतात, जरा वेळ बसतात आणि जातात. पण लईच आपुलकी वाढली ना आता. डायरेक्ट सकाळ संध्याकाळ 2 चक्र होता ना वहिनी. हो हो हो. पण तुमच्या आपुलकी जर बाबूरावला माहित पडलं ना, तर लय आवड होईल. हो, तुमचं लयच लक्ष आहे ना लक्ष आमच्याकडे. म्हणजे आता पाहिलं ना मी, आता जवळजवळ 15 दिवसापासून लय चक्र चालू आहे. म्हणून म्हणलं काय म्हणजे तुम्ही 15 दिवसापासून आमच्यावरती ध्यान ठेवताय वाटतं. तुमच्यावरती ध्यान ठेवायला मला कुठे वेळ आहे. पण दिसतं आता आपल्या घरापुढूनच येत होतो असं. नाही, तुम्ही बोलताय ते एक अर्थी बरोबरच आहे. नवऱ्याला जर कळालं ना, तर ते माझं तर काय. आज तुम्हाला मी सांगितलं वाईट वाटेल, पण जर त्याला कळालं बाबूरावला, तर तुम्हाला तर माहिती तुमचा नवरा कसा येतो. लय डेंजर आहे, लय डेंजर. फोडील तुम्हाला, फोडील. हे बाई. हा, बरं तो सकाळी सकाळी दिवस उगायला जातो,
आणि दिवस बुडल्याशिवाय येत नाही. अहो काय सांगू मी त्याला बोलले पण अहो तुम्ही सारखे सारखे नका येत जाऊ म्हणून घरी. नाही सख्खी मेवणी झाली मग त्या मेवणीच्या घरीच राहील का? मग काय ते माझ्या ताईला काय वाटेल माझ्याबद्दल की माझा नवरा इथे येऊन बसतो यांचा काही झेंगाटॅकी काय. आणि तुम्ही हे नका समजू की माझं तुमच्यावरती लक्ष राहतं किंवा दिसतं. अहो जे चर्चा चालू आहे माहिती गावात सगळी चर्चा चालू आहे. बर म्हणून आपले संबंध चांगले म्हटलं वहिनीला सांगावा. बर मला तुमचा स्वभाव आवडतो तुम्ही चांगले आहे माहिती का तुम्ही काय तशा नाहीये. बर हा मेन म्हणजे कसं आहे माहिती का बाबूराव माझ जोडीदार आहे. आता अजून मी त्याला बोललो नाही बरं नाही का. बोलू पण नका बोलू पण नका थोडं भाऊजी. त्याला माहित पडलं तर मग तुमचं काय होईल ते मलाही नाही सांगते. नाही तुम्ही तसं तुमचा स्वभाव चांगला आहे मला माहिती तुम्ही इकडचं तिकडे तिकडचं इकडे करत नाही. करतच नाही आणि करणार बी नाही. पहिलं कसं आहे, ज्याचा प्रॉब्लेम पहिले त्याला सांगायचं. हो हो खरंय 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 चालतंय. पण खरं धन्यवाद. हा मी आता ह्याच्या पुढे खबरदारी घेईन बघा. खबरदारी घ्या म्हणजे तुम्ही तर त्याला मी तर म्हणतो पाय सुद्धा देऊ द्यायला नाही पाहिजे. हो ना. हा नाही मला असंच आता तुम्हाला चांगलं माहिती आहे ना गावात. आता आपल्या गावात काय चालतं माहिती आहे ना. हा रंगीच्या पोरीचं त्यानं वर आणलं पाहिलं नाही का तिचा संसार मोडला ना त्याच्यामुळं. मी विसरूनच गेली ते तर. आणि मग त्याच्यामुळे लोक बाय ना त्याच्याकडे अशाच नजरेनं पाहता. सुधारायचं कसं आता म्हातारा होत आला की तो. हा आणि तो जर घरी आला ना घडी घडी तुमचं काही नसलं बी ना तरी लोक म्हणतील हा चालू आहे बरं का यांचं. अगो बाई बा मग तुम्हाला तुमची इज्जतीची जर परवा नसेल. नाही नाही असं कसं तुम्ही ना सगळं बरोबर बोललात. माझ्या ध्यानातूनच गेलो होतं बघा ते. नाही मी आता ह्याच्या पुढे खबरदारी घेईन. काय भरला संसार आहे तुमची पोरगी लग्नाला येईल. होय होय होय. कॉलेज चालू आहे तिचं वालं. कोणी येईल का स्थळ येईल का तुमच्या पोरीला? नाही येणार नाही येणार नाही. मग हा विचार करा ना. होय नाही नाही भाऊजी खरंच तुम्ही लय मोठं काम केलं. तो आला ना. माझं म्हणणं पटतं की नाही पटतं नाही तुम्हाला? नाही पटतंय की असं कसं बोलताय. पटत असेल तर की ठेवा म्हणणं. डोक्यात. अहो नाही नाही तुमची मर्जी. नाही म्हणणं पटतं की मला हा तुमचं. ना? बरं पण चहा पाणी काय करू काय. नाही नका चहा काय झालं माझं नाश्ता झाला होता. बर म्हटलं सांगा वहिनीला आता जेवढं गेला होता ना तो. हो हा आत्ताच गेला आत्ताच गेले ते. बरं हुसकून देत जाणार ते काय 2-2-3-3 तास म्हणजे कसं लोकांना एकदम 100% डाऊट येतो माहिती का. होय बरोबर आहे. खबरदारी घ्या थोडीशी बरं का. घेते घेते धन्यवाद आता. येतो वहिनी. बरं भाऊजी. हो. भाई बरं झालं मला बोलले ते. आता ह्याच्या पुढे ना मी पण खबरदारी घेईल. आला की लगेच सांगेल की निघ मला धुणं धुवायला जायचंय म्हणून. चल बाई. चला आज यायला टाइम झाला. भाऊजी भाऊजी अहो खूप चालले का? ड्युटीवर निघाले. हा कामाव. कामावर निघाले. हा तुम्ही दिवस जरा कामावर जाता आणि मग आता काय करता नाही करावं तर मग आता खायचं काय असं आहे ना हो. आपण घरात लक्ष ठेवा ना जरा. मग आता घरात काय ती राहते घरी मग आता काय सगळं आवरून घेते ती शेतातले पाहती सगळं पाहती. लय ना गावात सगळीकडे काय बोंबाटा चालू झाला. आणि काय पिकं खराब झाले का? पिकं खायला खराब व्हायला गेले मग? काही. अहो ते तुमचे साडू नाही का. हा 6.5 शिरपतराव. हा ते सारखे येत राहते हो दिवसातून 4 वेळा चक्रा मारायच्या. गावात राहिलं म्हणजे काय उठायचं सुटायचं. आता गावाच्या त्याला बसायला नसतं म्हणजे येत असेल मेवणे गप्पा मारायला रोज 2-2 टाइम 4-4 टाइम दिवसातून. त्याला तिला गाण सवय बा. अहो काय काम आमचे आहे. हे पण म्हणत होते मला काय का ते सारखे येतात. त्यांनीच मला सांगितलं. हा आणि का? मी 1-2दा पाहिलं आणि पराशी बसत चुली जवळ. डायरेक्ट मग आता त्या दिवशी मी साखर मागायला गेले तर पराशी बसेल होते. केलं मग मेवणा झाला मग असं का काय परत मांडलं बसा काय. पाजारी सगळे बोलू राहिले. तुमचे भाऊबंद बी किती काय काय सांगते आम्हाला माहितीये का. तुम्ही घरात लक्ष ठेवती नाही काही नाही आणि पावन जरा घरात. नाही पावाच लागला. वहिनीला विचारायचं ना काही. बरं मी काय करतो वहिनी संध्याकाळी आता जाऊन ड्युटीवर जाऊन येतो आता बरं का वहिनी. पण मला अजून कधी चंपी बोलली नाही बा असं अजून सांगितलं असं माहितीच नाही. बरं मी काय म्हणतो वहिनी मी आता काय कामावर जात नाही. आता रिटर्न मागे जातो. बहुतेक यायला असेल परत. हा ना. मग तुम्हाला काही म्हणत नाही का ती. नाही ना मला काही बोललीच नाही अजूनपर्यंत ती. सांगितलंच नाही. नाही वा अहो दिवसातून मग चक्र राहते ना 2-2 कमात आज येतो एका दिवसातून 2-2-3 वेळेस येतो गारके मारतो. बाय 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 अहो लय ना चाललंय गुराळ. हा का? मग किती कोण ऐकत कोण इकडे काय सांगत कोण तिकडे काय सांगत. नाही नाही वहिनी आता तू आता आहे ना मला आता लय टेन्शन वाढलं. मी आता जाऊन पाहिलं. हा काय आलेलंच असेल बहुतेक ते. हा रे मग बकडे मग काय बाई. आज लवकरच गेला कामाला का? हा आज गेले लवकर कामाला. संध्याकाळी माझा बर्थडे आहे ना. जरा संध्याकाळी लवकर येतील घरी. मामाला नाही कळवलं बड्डे. तुम्हाला कशाला कळवायला पाहिजेत आता. मी काही लहान थोडी नाही पण आता त्यांची इच्छा आहे बर्थडे करावा माझा संध्याकाळी म्हणून लवकर गेलेत आज. तुझ्या बड्डेला आहे ना हा तुझा बड्डे मी सुद्धा लय मोठा साजरा करणार. माझा बर्थडे तुम्ही करणार. तर माझा नवरा आहे की दादा. हा का? ते काय ते येडं बाळ त्याला काय कळत. अहो तुम्ही या ना. बस बस बस
या साडू मांडी बसायचं त्याच्यात साडू हा. नाही ना, मांडी बसता चिडताय काय असं आज बर्थडे आहे ना माझा. तिला म्हणलं काय हो म्हणून विचारायला यायला सांगितलं केक आणायला आणि ना तुम्ही बसा मी पाणी घेऊन येऊ का? हा का खाली बस. तेच म्हणत होती दादी मला केक आणा मग मला केवढं आणायचं असं मला साडू नाही सांगितलं का साडू नाही सांगितलं का बस कापासून येतो इकडं हा? कापासून आज आले त्या बड्डे आहे ना आज बस विचार आले हा का कापासून येतात खरं सांगा नाही म्हणजे असे येतात ते. त्याच्या एका रट्ट्यात तुला आता नीट करेल मी सांग लवकर. अहो ते ना येतात असे येतात जातात मला भेटतात लगेच लगेच निघून जातात. म्हणजे दिवसभरात 4-4 वखत का नाही नाही, 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 नाही. 4-4 वखत नाही येत एकदाच येतात आणि जातात ते. म्हणजे मी कामावर चाललो होतो मला गावातले लोक सांगा त्या काय तू सारखं कामाला जातो तू बायको आणि तुला बेवडा साडू थावाला रोज घरात बसले. अहो, तिला आहे ना तिला बर्थडेला मी गाऊंड घेणार गाऊंड अहो, अरे तिचं नाव आहे रे घ्यायला काय गाऊंड घ्यायचं गाऊंड तुला काय समज घ्यायचा कोणी घेत नाही ना भेट म्हणून तुला बायकोला घ्यायचं तिकडे तुम्ही गप्प बसा हो. ती नाही गाऊंड घाली तुम्ही गप्प मग बसा. माझी बायको गाव घालते का नाही नाही मी मानतो ना तिला बर्थडेला नको 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 नको. यायला काय नालायक वागणे येड्या तू साडू मारायची लाज वाट राहिली काय झालं साडू हे तुम्ही एवढं काय आपले मग तुला माझ्या बायको यायचं काय काम आहे तुला मग ते- मी नसताना यायचं काय काम आहे बर्थडे आहे ना हा? ती म्हणे दादी संध्याकाळी बर्थडेला दोघं बी नाही 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 मी काहीच बोलली नाही बर्थडे बिड्डेला या मी अशीच बसलेले आनंदामध्ये मला बोलले की काय आज काय स्पेशल हा रे? म्हटलं असं बर्थडे हे, आज रात्र पेशल सांगायचं ना रताळ ठेवले म्हणायचं मी काय म्हणतो ती मला काय म्हणे आपला बर्थडे झाला का आपण ना हॉटेलला जेवायला जाऊ तुम्हाला घेऊन तुम्हाला घेऊन अहो नाही हो, खरंच नाही तुम्हाला- असं काहीच नाही मी कशाला याच्यासोबत हॉटेल अरे लाजा ठेवा लाजा अरे गावातले लोक भाऊबंदके लोक नाव ठेवू राहिले नाव अहो पण निमेरासाठी परत आले मागं. नाव काय? काय म्हटलं तुम्हाला सांगितलं सुद्धा नाही नाव ठेवायचं काय कमा मेवणे येतोय म्हणून मी काय तो तुम्हाला लोक नाव ठेवत आहे ना मी येतो तुमच्या सगळं हॉटेलमध्ये काय रे? जेवायला काय लागेल लोक नाव ठेवायला काय लागत आहे? बस, तो काय समज जेवायला यायचा मेवणीचा बर्थडे आहे ना नको 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 आम्ही दोघंच जाणार आहोत फक्त तुम्ही नका येऊ दाजी आम्ही दोघंच जाऊ फक्त आहे ना चला आपण जाऊया चला. थांब थांब मला काय याच्या बायकोला फोन ये करतो पिऊन पडेल अहो, ऐका. आग! आवाज बात काय ये पिऊन पडेल अहो आज चांगला दिवस आहे ना. ए ठाकरा के पुढे जर बोलले तर कशाला फोन कर ए रापे मी आलो ना बा बायकोला भेटून वाढते चला तिथे अरे तिची बहीण आहे बहिणीचा वाढदिवस नको सांगतो नको ती मिस्त्री थांब, थांब. लावते मिस्त्री लावून पीस करे मारते हा. नको साऊट नका हॅलो बेवड्या बाई हा बोला ना भाऊजी. काय करू राहिली काय नाही आता कस काय आठवण झाली तो नवरा कुठे ते गेले बैलाला पाणी पाजायला. हा का हा आता इकडं आला गायला पाणी पाजायला हा गायला तिकडे आले. हा बरं थांबा येते मी. त्याला बैल सोडले इकडे गायला पाणी पाहिजे कोणत्या गायला. हा तो बहिणीला बरं थांबा आले मी तिकडं. लवकर ये हा आले की पाहिजे त्याच्याकडे जरा. तुम्हाला काय सगळं वाढवायची गरज आहे? वाढायचे तो काय पाहत थांब ना आणि याचं काय पाहतो आजचा बर्थडे दिवशी कटकट नका बघा ना बरोबर बोलताय तुम्ही बर्थडे दिवशी कटकट नका बघा कटकट त्यांना उद्या करा समजतंय, कटकट नको म्हणून हा, हा? आणि तुम्ही म्हणजे मी कामाला जातो तू येऊ दे करते काय घरी हा हो मी त्यांना बोलली घरी येऊ म्हणजे नका हा पाहिजे किती काय तू भावाला हा ये ताई ये अरे. ये ये तुम्ही इथं. हा काय वा हा त्या बहिणी फोन केला होता ती म्हणा माझा बर्थडे संध्याकाळी तुम्ही बर्थडेला या म्हणा अहो ते बर्थडेला आहे का ते गायला पाणी पाजलेलं आहे. तू तर पाहिजे नाही का तुम्हाला काय सांगून आले होते. मला ध्यानच राहिलं नाही तुम्हाला पाणी पाजायला सांगितलं होतं ना. हिना फोन केला मग आलो काय काही नाही नाही मी काही फोन या केला बाय फोन बी काय करेल नाही तिला आई हा रोजचा बा बायको जवळ येऊन बसतोय काय करायचं बोल पटक्यान नाही तर तुझी बहीण आहे ना तो सगळं घेऊन जाय मी सांगू हा. का मी दाजींना सांगितलं होतं तुम्ही रोज माझ्या घरी सकाळ संध्याकाळ चक्र मारू नका लोक बघतात काय विचार करतील ना हा तर ते काय ऐकतच नव्हते म्हणे तू पहिले मला लय आवडायचीस मला लोकांनी सांगितलं रस्त्यामध्ये कामावर जातोय तुला माहिती ना मी हा ते वाटलंच होतं मला म्हणून तर म्हणलं हा माणूसाचा अजिबात घरात लक्ष नाहीये. मी नसताना मी नसताना याचं काय काम मा बायको जवळ घरी यायचं आणि सांगून यायचं ना मग काय हा? काम नाही तर एवढं काय अर्जंट होतं इकडे यायचं. मला बोलले की नाही तू लहान होतीस ना तर तुझ्याशीच लग्न तू केलं बोलती का त्याला तू बोलती का तू बोलती का त्याला नाही बोलवलं. सांग पटक्यान नाही सांग लवकर अहो मी कशाला बोलू तुला आता येणच कापीला अहो
अहो, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का मला सांगा बघू मी कशाला त्यांना हो बोलू माझ्यावर नका कापून मी काय रोज येणार आणि 8 दिवसातून येत नाही आता आता तुम्हाला काय त्यात पडायची गरज होती? यायला काय नालायक वागली तावाली येड्या 8 दिवसातून येणार का टाइम कर तुला बायको आहे का आहे ना मग पण तिथे जब आजच्या दिवस आहे ना बड्डे तिथं काय दाजी तुम्ही निघा हो तुम्ही इथून मी तुला आहे ना एकीकडे बहीण एकीकडे नवरा यायला काय करावं डोकं चालत नाही. अगं ताई ऐक तुमचा खारोटाला असं आहे वाटतं मी काय बोलते हा तू शांत आहे, तू मला तुमचा आहे ना? सांगायचं ना फोन करून तुम्हाला सांगायचं असतं ना की इथं येऊन ऐक काय ना, करतात म्हणून. तुला माझ्यावरती विश्वास तुमचा आहे ना खारोटाला असं आहे खारोट्यावर नका हा हा यायच्यामुळे मला ऐकून घ्यायला लागू राहिलं. हा? काय गरज आहे तुमची इथं यायची रोज रोज तुम्ही तर तू याला देत कसं नाही का याला देत नाही का तू ते करे तू सांग काय हा काय देते का नाही घरी खायला रोज प्यायला? गिळतात ते हा? हा? गरम गरम गिळतात ना ते बाहेर हिंडतात. मग हा इकडे काय येतो मग? काय काम होतं हा? तुमचं इथे यायचं? बरं, birthday, मी काय birthday. सांगते आज माझा बर्थडे आपण बर्थडे करू तो बर्थडे काढी तुम्ही थांब बर्थडे काढी थांब 35 रुपयाचा केक आणणार आहे 35 रुपयाचा केक तुमची काय गरज चालली केक आणायची तुमचे कोणते पैसे उता चालले हा इथे केक आणायची उठा त्याच्या घरात सगळ्या संसाराचं वाटोळ करून राहिले इथे येऊन माती घालून राहिले. नाही नाही बर्थडे तो बर्थडे बहिणी घेऊन जाय माझा राहूच तो आता अहो, असं नाही, काय करताय? नाही. आज आनंदाचा दिवस आहे आणि मला कुठे घराच्या बाहेर काढते आपल्या घरी बर्थडे करतो अहो दाजी तुम्ही गप्प बसावं काय तुम्ही माझं वाट लावताय मी ना वड्याची परत घेऊन येतो वड्याची परत वड्याची परत आणि तिला आहे ना तिला ते घ्यायचं गावडी घ्यायचं शांत बसायचं. नाही, नाही. दादा मी तुमच्या पाया पडते हे मी तुमच्या घरी येणार नाही आणि हे तुमच्या घरी येणार नाही. नाही मी येईन तुमचा संसार सुधारणा करा. मी येईन येईन मग काय मग तो करतो काय साडून मेवणी आता सोडायचं जर बोलले तर जीभ तोडून घेईन मी. मग- आता एक शब्द बोलायचं मग नाही. साडून मेवणी सोडू काय तुला करता दादा जे झालं ते झालं. हे बाई एकीकडे बहीण आहे एकीकडे नवरा आहे पेच माझ आहे तुम्ही समजून घ्या. मी मरे राजी मी तुमच्या पाया पडते एकीकडे नवरा आहे एकीकडे बहीण आहे. अरे पण नुकसान करू राहिला ना पण माझ्यावरती विश्वास नाही का तुमचा तो काय साठी तू बोलली का आतापर्यंत तू बोलली का मला अहो मी हा? म्हंटल की आहे तर- मला कामावर काढू देते आणि हा लगेच देतो नाही का बघा कसं बघतोय बघा हा? कसे बघतात बघा ते मला जे झालं असेल दाजी मनापासून माफी मागते मी मरेपर्यंत माझ्या बहिणीचं मरेल म्हणजे मरस्तोवरतीच तोंड नाही पाहणार पण तुम्ही तुमच्या संसारात अगं चांगले काय तू राहा. असं काय बोलतेस का मग तुझ्याशिवाय माझं कोणीच नाहीये माझं का नाही तोंड बघणार असं काय करतेस तू जे झालं ते झालं. हा, ऐका ना हे बघा कसे बघतात मला ते कसे इकडून अरे काय अरे थोडा सुधार जरा साडू मारायची लाज वाट राहिली बघितलं ना त्यांचीच माझ्यावरती नजर आहे. माझी असं जर मी तुला बायको येऊ बसला तर तुला चालला असतं का घे ही बायको करून घे आता नाही, 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 दोन राहू दे मला कर, करा नवरा करा आता अहो, मला नको येत होते तुम्ही पण काय माझं प्रेम आहे तुमच्यावरती असं काय करताय तुम्ही आता काय पाहिजे चला ना तू आई बापाला विचार बरं काय विचारायचं त्याला ही बायको देता का मला अरे डोकं फिरलं की काय दाजींचं मला समजत नाहीये तू चला उठा. तू घेऊन जाय ना त्यांना चला इथून. घरी. दाजी येतो अहो, आम्ही मला कुठे नेताय बरोबर अहो मला बरोबर कुठे नाही घेऊन जाताय माझा हात सोडा की हो ठेवायला का मला लिहितच आहे का पागल झाले का तुम्ही किती हे करू मी तुम्हाला चला घरामध्ये. अहो माझ्याकडे काय थांब ना बघताय थांब ना तुम्ही? थांब येताय मला घरी घेऊन चला घरी थांब हे घर आपलं नाही आपलं घर पुढे आहे. शब्द बरी चढतो ना शब्द बरी चढतो तिला चला तुम्हाला घरी गेल्यावर माहिती बघितलं तुम्हाला पटलं ना काय माझी काय काही- पटलं अहो, माझी- काय पटलं माझी काहीच चुकी हा? नव्हती हो तेच सारखे घरी मग तुला सांगता येत नव्हतं त्याला का ऐका ना का तुमचं साडू घरी नाही तुम्ही येत जाऊ नका निष्कानं कुणी पाहिजे कुणी सांगेल याचं काय वाटत होतं तुला कुठे मांडी लावून बस ना ग नाही हो एक दिवस काजल साखर न्यायला ती पर गुलगुल गोष्ट करीत नाही ग तोंडाला तोंड लावून लाज नाही वाटत तुला अहो पण मी काय बोलत होते की हा? तुम्ही समजून जा ना माझं असं काय चाललं माझी? त्याच्या बरोबर मी खरं सांगते तुम्हाला एवढं जाकडाला नवऱ्याबद्दल नवऱ्याला कामाला काढून द्यायचं आणि नवऱ्याला बोलून घ्यायचं नाही का नाही हो माझं तुमच्यावरतीच एवढं प्रेम आहे तर ते कशाला मी ते दाजींबरोबर काय करू चला आजचा हा चांगला ना? दिवस आहे हा. आपण आज बर्थडे काहीच नाही करायचं बड्डे बुड्डे राव वाटलं तर आहे असं काय करताय हो आनंदाचा दिवस आहे ना आज मला काही गिफ्ट वगैरे आणलंय का तुम्ही तुला ये गिफ्ट रट्टा मावाले आता बरं आता राग तुम्ही
फुंकून द्या. चला मी मटणाचं जेवण बनवलं. चला मस्त आपण जेवूया. चला ना चला. आणि आता माफ करा मला, मी परत असं काहीच नाही करणार बघा. या 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 या